हां जबरदस्त कॅमेरा आहे, प्रोफेशनल कॅमेरा दिसतो. तुमचा परिचय सांगा आता. रेमंड काम करतो, राहते वेगळी वेगळी जगाला, पण रेमंड आम्ही रेमंडला रिप्रेझेंट करतो. रेमंड कंपनीतले आपले हे आमचे जनरल मॅनेजर आहेत मिस्टर विजय पाटील, सगळे त्यांचे कलिग्स त्यांचे कलिग्स सर्व सगळे. आहेत. पूर्ण डिपार्टमेंट आलेलं आहे तिथे हे विश्राम करायला. gift घेऊन आले. आमच्यातर्फे छोटीशी एक गिफ्ट ती आम्ही स्वीकारतो. हे आमचे नंबर. चलो एन्जॉय एन्जॉय. बघा आवडते की नाही मला सांगा. हो, आवडतं. पेन की हम लोग को याद करना Gift आवडणार नाही नाही, नाही घाला आणि आम्हाला याद करा. हा, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपले एक सबस्क्रायबर आहेत ठाण्यावरून पावसकर साहेब आणि त्यांचे मित्र यांनी आपल्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे, म्हणजे माझ्यासाठी स्पेशली. ते आले होते, आपल्या वृंदावनला भेट देऊन गेले. त्यांनी मला हे रेमंड्सचे कपडे, जे पॅन्ट पीस आहे आणि शर्ट पीस आहे ते गिफ्ट केलेलं आहे. आणि त्यांनी ही आट घातली की लवकरात लवकर हे कपडे शिवून ह्याची आम्हाला व्हिडिओ आणि ह्याचा फोटो काढून पाठवा. तर पावसकर साहेब, मी आपला खूप खूप आभारी आहे. आणि आपण माझे सर्व व्लॉग बघता आणि तुम्हाला ते आवडतात सुद्धा, त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे तुमचे. आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि चला आता आपण जाऊया, महाशिवरात्रीची व्हिडिओ करणार आहे मित्रांनो आपण. एक आमच्या इथं पुरातन मंदिर आहे, तीर्थोना म्हणून आहे. तो पाण्यात जिथे समुद्राच्या पाण्यात गोड पाणी येतं, त्या तिथे आज आम्ही जाणार आहे. तिथे जाऊन आम्ही तिथली साफसफाई आणि रखरखाव, त्याच्यानंतर पूजा महाशिवरात्रीची, हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता जाऊया. पाहू शकता हा समुद्र आहे. या क्षेत्राला तीर्थोना असं म्हणतात. तीर्थोना म्हणजे तीर्थक्षेत्र. तर हा इथे महादेवाचा नंदी हा पाषाणात आहे, पूर्ण खूप जुनी मूर्ती आहे. आणि हा जो डोहा आहे, या डोहामध्ये असं म्हणतात की गोड पाणी असायचं, म्हणजे किती भरती आली ओहोटी आली तर पाणी गोड व्हायचं याचं. तर हा तो डोहा आहे. आणि समोर मंदिर आहे, हे महादेवाचं मंदिर. त्याची अवस्था जराशी वाईट ह्याच्यात दिसते. फक्त आमचा प्रयत्न चालू आहे त्याला महाशिवरात्रीनिमित्त मोठमोठ्या मंदिरात जाण्यापेक्षा आमचा हाच हेतू आहे की आपल्या जवळपास जे मंदिर खंडित अवस्थेत किंवा वाईट अवस्थेत आहेत त्यांची आपण जोपासना कशी करू शकतो त्याच्यावर जरासा भर देण्याची गरज आहे. माझ्या सर्व मित्रांना, जेवढे माझे मित्र आहे त्यांना हीच विनंती की तुम्ही हे एक समाजाप्रती, आपल्या संस्कृतीप्रती जागृत होऊन या गोष्टींचं अनुकरण केलं तर फार बरं होईल. आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला वारसा मिळेल. हा महादेवाचा नंदी खूप पुरातन आहे. आणि हा तो डोहा, हे मंदिर आहे. सध्या आतमध्येही ह्याचा जीर्णोद्धार होणार आहे, होईल जेव्हा तेव्हा. पण तोपर्यंत आता उद्याची तयारी आहे. पेंटिंग केलं आहे. वडापाव खा.
हॅलो आईला वीर आहे टाकू डुबा देऊ डायरेक्ट तलाल जा वरती येऊ नको खाली हा मेलाच तरी मित्रांनो, अशा प्रकारे आता देवाची पूर्ण आमची तयारी झालेली आहे. महाशिवरात्रीच्या आता पूजेची सुरुवात व्हायला 1-2 तास बाकी आहे. बघू शकता आपले राजेश ठाकूर यांनी आपल्या मूर्त्या छानपैकी सजवल्या आणि महादेवाची पूजा आता करायला हरकत नाही. तर हर हर ओम नमः शिवाय. बघा मित्रांनो, हर हर महादेव. वेद बघतोय. अरे पकड तिला पकड. कॅन्डी 3.5 महिन्याची आहे. वेद जाऊन आलाय, परत आलाय बघा. ये आता जा इकडे ये तू. चल चल, सोडू नको, लूज नको सोडू. चल भाऊजी काय बोलता? बोलास काय? मग 100% सकाळी 6 वाजता 6ला. तिला आता बुडवायचे. घाबरले ती. कॅन्डी चल 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 पाणी. जा वेद, पाण्यात जा. पट्टा पट्टे सकट, नाही तर जाईल नाही तिकडं. जा पुढे.
पुढे जा. जा पुढे. आता असं आम्ही सगळेच जण गावात समुद्रात पोहतात आणि त्याच्यानंतर भोलेनाथाच्या मंदिरात जातो. कॅन्डी पोहते. अय्या अय्या. आमचा नवीन हे आहे ती फॅमिली मेंबर 3.5 महिन्याची आहे आता. सर्वजण आपले ढोरं, बकऱ्या, मांजर असेल घरात पाळलेली, कुत्र्या असतील, त्यांना आज महाशिवरात्रीला सर्वच जण घरातले मेंबर येतात समुद्राला, पोहतात आणि जातात. त्याच्यानंतर देवळात जातात शंकराच्या. वेदी मजा करते.